सो थँक्यू सो मच पहिले तर इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्स. कंपनी ऑफ कॉन्टेंट तुमचं असं विजन ऐकलं मी. सो बिझनेस करताना मला असं वाटतं की आपण सगळे आपल्याला सांगतात नेहमी की विजन असलं पाहिजे काहीतरी. तुमचं विजन आहे तर तुम्हाला कुठं जायचं हे पहिले ठरवलं तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि मी पण आता रिसेंटलीच ऐकलं होतं एका पॉडकास्टमध्ये की सगळ्यात इम्पॉर्टंट बिझनेसचा जो पाया असेल किंवा एखादी गोष्ट किंवा स्किल असेल ती सेल्स असते. राईट कारण की सेल्स पासूनच सगळं चालू होतं. सगळा प्रॉफिट असेल, लॉस असेल, तो सगळा सेल्सवर डिपेंड आहे. राईट. सगळ्या कंपनीचा ग्लिटरेटिंग थिंग्स पण त्या सेल्सवरतीच डिपेंड आहे. येस. तर तुमच्या मताने एखादा बिझनेस किंवा व्यवसाय सुरू करताना कोणते स्किल्स असले पाहिजेत किंवा कोणते गुण असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? बेसिक सिस्टम्स असाव्या, प्रोसेस असाव्या आणि मग ते मॅनेज करण्यासाठी मी नेहमी म्हणतो की एंटरप्रेन्युअरशिप नथिंग बट द चॉईस अँड डिसिजन्स. टाइम टू टाइम आपल्याला डिसिजन घ्यायला लागतात. काही चांगले असतात काही वाईट असतात. जावा ना 50 कोटी पिच करून बघा. तसे हसणारच होते ना. काय होणार आहे, रिस्क काय होईल ते म्हणतील की काय आयडिया घेऊन आली तू, एक्सपिरियन्स तर येईल. बट अगेन काही लोक डिनाईल मोड मध्ये एआयच्या की नाही मला काय फरक पडणार आहे आणि काही लोक खूप ऍक्सेप्ट केलेले आहे. मला असं थोडंसं कॉम्बो करून जर गेलो ना, आता आमचे काही क्लायंट्स आहेत जे आयटी मध्ये पण मोठ्या ह्याच्यावरती त्यांचं पण म्हणणं तेच आहे की नाही का काय होतं जे आधीच सप्लाय येत होता ना जॉबसाठी तशीच लोक आहेत. थोडं अजून आम्हाला काहीतरी अपग्रेडेशन पाहिजे. आता सर आता तुम्ही पुस्तकांच बोलला, सो आत्ताच्या जनरेशन मध्ये, आता जनरेशन नाही म्हणत, आत्ताच्या टाइम मध्ये सगळा कॉन्टेंट किंवा सगळं जे कन्झम्पशन आहे ते ऑनलाईन झालेलं आहे किंवा डिजिटली झालेलं आहे. आणि ते वर्सेस आपलं पुस्तकाचं वाचन असेल किंवा जे पुस्तकातून नॉलेज होते, हा डिफरन्स तुम्हाला कसा जाणवतोय? काय गॅप जाणवतो? ओके. नमस्कार, कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा हा विषय आहे तो सगळ्यांचा आवडीचा पण आहे आणि सगळ्यांना परस्यू पण त्या गोष्टीत करायचं असेल काही काही लोकांना. तर आज आपण पूर्णपणे बिझनेस व्यवसाय या विषयावरती बोलणार आहोत आणि आपल्या बरोबर आहेत आपले आजचे गेस्ट सिद्धांत कवठाळे सर. त्यांचा अराउंड 9 वर्ष प्लस एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्रीमध्ये आणि तुमचे भरपूर किस्से असतील, तुमचा एक्सपिरियन्स असेल तो मलाही उपयोगी पडेल, आपल्या प्रेक्षकांना उपयोगी पडेल, म्हणून आपण आजचा हा विषय घेतलेला आहे व्यवसाय. सो सर आपण सुरू करूया की मला शॉर्ट मध्ये सांगा की तुमच्या इंट्रो किंवा तुमची जर्नी कशी चालू झालेली, कोणत्या डोमेन मध्ये तुम्ही काम करताय? सो थँक्यू सो मच पहिले तर इन्व्हाइट केल्याबद्दल. कंपनी ऑफ कॉन्टेंट तुमचं असं विजन ऐकलं मी. सो बिझनेस करताना मला असं वाटतं की आपण सगळे आपल्याला सांगतात नेहमी की विजन असलं पाहिजे काहीतरी. तुमचं विजन आहे तर तुम्हाला कुठं जायचं हे पहिले ठरवलं तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. सो बेसिकली मला असं काही एंटरप्रेन्युअर होईल, उद्योजकता या विषयाकडे वळेल किंवा बिझनेस करेल असं काहीच नव्हतं. म्हणजे जो स्टॉकला माझी पूर्ण स्टोरी आहे तशी. बट जेव्हा मी पुण्यामध्ये आलो, मी डिप्लोमाला आलो होतो आणि डिप्लोमाला आल्यानंतर ठरवलं की माझे एक सर होते, ते क्लासेस घ्यायचे मॅथ्सचे. मी त्यांच्याकडे क्लासला गेलो आणि तिकडे गेल्यानंतर मला असं वाटलं की आपण डिफरंट काहीतरी करू शकतो. हे मला सुचलं की त्यांनी मला पुस्तक वाचायला दिलं. आपण आजकाल मोटिवेशनल पुस्तकं वगैरे जास्त आपण व्हिडिओ बघतो आता, बट बुक वाचायला दिलं आणि त्या बुकने मला थोडंसं वेगळा विचार करायला लावला आणि माझी पहिली सुरुवात झाली सेल्समध्ये. म्हणजे क्लासेसला ऍडमिशन करून घ्यायचे हे माझी सुरुवात होती. म्हणजे मी पॅम्पलेट वाटायचो, पॅम्पलेट डिझाईन करायचो आणि पॅम्पलेट वाटून मग त्यांची ऍडमिशन करून घ्यायचो. आणि मी म्हणेल की सेल्स हा माझा पहिला जॉब. सो जवळपास 2015ला वगैरे सुरू केलं असेल मी आणि मग हे पूर्ण आता जवळपास 2020 पर्यंत मी सेल्समध्येच ऍक्टिव्हली काम केलं. थोडंसं बॅकग्राऊंड देतो मी म्हणजे लक्षात येईल की बाबा बिझनेस करताना मला असं वाटतं की एक लाईन अप तुम्हाला जे लागत जाते तर तसं झालं. मी सेल्समध्ये काम केलं, मला एक बिझनेस कोच भेटले, त्या कोच सोबत मी काम केलं आणि त्या बिझनेस कोच सोबत जवळपास 3 वर्ष मी काम केलं आणि तिथे माझं एकच काम होतं ते म्हणजे सेल्स. आणि ते करत करत मग डिजिटल मार्केटिंगचं मला इंट्रोडक्शन पण तिकडेच झालं त्यांच्यासोबत. आणि मग तिथून मग आम्ही लीड टू सेल कडे आलो. आणि मी पण आता रिसेंटलीच ऐकलं होतं एका पॉडकास्टमध्ये की सगळ्यात इम्पॉर्टंट बिझनेसचा जो पाया असेल किंवा एखादी गोष्ट किंवा स्किल असेल ती सेल्स असते. राईट. कारण की सेल्स पासूनच सगळं चालू होतं. सगळा प्रॉफिट असेल, लॉस असेल, तो सगळा सेल्सवर डिपेंड आहे. राईट. सगळ्या कंपनीचा ग्लिटरेटिंग थिंग्स पण त्या सेल्सवरतीच डिपेंड आहे. तर तुमच्या मताने एखादा बिझनेस किंवा व्यवसाय सुरू करताना कोणते स्किल्स असले पाहिजेत किंवा कोणते गुण असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? काही करायचं असेल ना आपल्याला, मला वाटतं विक्री आली पाहिजे. सो मग तुम्ही जॉब करा, नाहीतर बिझनेस करा, नाहीतर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा. मला वाटतं की
एक अशी स्किल ही पहिली विक्री सगळ्यांना आली पाहिजे. हो. विक्री जर शिकली ना आपण, मग बिझनेसमध्ये जा किंवा मग तुम्ही जॉबमध्ये जा, तुम्हाला जमलं म्हणजे या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं की विक्री, आणि विक्री फक्त पैशाची नाहीये ना, आपल्याला आपले विचार विकता आले पाहिजे. आपल्याला आपले लोक, मला एखादी मत मांडायचंय काहीतरी सगळ्यांच्या समोर आणि सगळ्यांना मला अप्रूव्ह करायचं, तो पण सेलच आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि ते जर आपण सगळ्यांना आपण म्हणतो ना, मला प्रत्येकाने अप्रूव्ह केलं पाहिजे, मी जे सांगतो ती विक्रीच आहे ऍक्च्युली. आणि मला असं वाटतं की बिझनेस करायचा आहे तर मला असं वाटतं की पहिली गोष्ट सेल्स शिका, जॉब करा नाहीतर बिझनेस करा, बट सेलवर पहिला फोकस पाहिजे. तर आता जे सुरुवात करू इच्छितात की सेल्स शिकू इच्छितात किंवा सेल बद्दल थोडंसं नॉलेज गेन करू इच्छितात, त्यांना काय सांगताल तुम्ही? ओके. कशी सुरुवात करावी किंवा त्यामध्ये कसं डीप डाईव्ह करावं की जास्त नॉलेज? ओके, सो मी म्हणाल की पहिले तर ना मला असं वाटतं की जेव्हा मी सुरुवात केली तर मला काही आयडिया नव्हती की मी कुठल्या क्षेत्रात काम करणार आहे. जेव्हा मी कामाला सुरुवात केलं की बाबा आता माझ्याकडे काहीतरी काम आहे, सपोज ते जाऊन मला पॅम्पलेट वाटायचे किंवा मला पॅम्पलेट डिझाईन करायचं, सो मी ते काम एवढं ऍक्टिव्हली केलं की मला असं वाटत होतं की काहीतरी नवीन होणार आहे ना, बरोबर, कारण ती एक आयडिया नव्हतं की मी कुठपर्यंत जाईल. बट ती सुरुवात केली आणि ते सुरुवात केल्यानंतर एक 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 जशी स्टेप होत गेली, डिझाईन झालं ती एक अचिव्हमेंट होती, मग मी जाऊन ऍडमिशन केले ती एक अचिव्हमेंट होती. सो ती जी विक्री केलेली अचिव्हमेंट होती ना, ती सगळ्यात बेस्ट होती. बरोबर. मला असं वाटतं की जॉब करायचं सपोज तर सेल्सचा जर जॉब मिळत असेल ना तर बेटर आहे. तुम्ही सेल्सच्या जॉबमध्ये जा. ग्राउंड झिरो पासून म्हणजे ऑन ग्राउंड पासून वर्क चालू केलंय, असं नाही की काय काय लोक आता येतात की त्यांना डायरेक्टच बिझनेस सुरू करायचे. तुम्ही छोट्या गोष्टीपासून सुरू केलेला आज तुमचा एम्पायर आहे, भरपूर मोठा बिझनेस आहे. सो सर, हे सगळं करत असताना सगळ्यात मोठी व्यवसायात एक गोष्ट असते ती म्हणजे एम्प्लॉई मॅनेजमेंट, म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. कारण की ऍज अ ओनर किंवा ऍज अ लीड, जेव्हा कंपनी तुम्ही लीड करताय तेव्हा तुमचं आणि एका एम्प्लॉईचं रिलेशनशिप कसं असलं पाहिजे, रिलेशन कसं असलं पाहिजे आणि ते सुनियोजितपणे कसं मॅनेज केलं पाहिजे. सो काय ना, मला खूप वेळा हे गोष्टी विचारल्या जातात की बाबा आपण आता आमचं काम आहे लीड जनरेशन करणं, ठीक आहे, डिजिटल मार्केटिंग मध्ये किंवा पर्सनल ब्रँडिंग करतो आम्ही लोकांचं. आता अगेन ह्या सगळ्यांचा सिनेरिओ ना बिझनेस ग्रोथ साठी आहे. आता सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय असतो, लोक काय म्हणतात की मला काय हो सर, लोक घेतो आम्ही पण ना ते काम नाही करत व्यवस्थित, ठीक आहे ना, ही एक पार्ट असतो. आणि दुसरं असतो की लोक घेतलेत पण काय होतंय ना, एक जण खूप काम करतोय, एक जण काहीच काम करत नाही, असं काहीतरी हा सिनेरिओ असतो. बट आपण कुठल्याही उद्योजकाला ऐकलं ना, एक गोष्टीवरती नेहमी बोलतो, ते म्हणजे सिस्टम्स अँड प्रोसेस कंपनीत असल्याच पाहिजे. बट विषय असा पण आहे की सिस्टम्स अँड प्रोसेस असल्या पाहिजे, बट त्या फॉलो करण्यासाठी पण कोणतरी पाहिजे. बरोबर. सो नुसतं सिस्टम प्रोसेस लावून पेपर वर्क करून खूप जास्त काय होणार नाही. आणि जर लोकांना मॅनेज करायचं तर मी म्हणतो की आम्ही डिजिटल मार्केटिंग, जसं लास्ट पॉडकास्टमध्ये सूरजने पण तीच गोष्ट सांगितली, आम्ही डिजिटल मार्केटिंग हे बिझनेस नाहीये, आमचा पीपल मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. बरोबर आहे. एक्झॅक्टली. हा डिफरन्स आहे की तुम्ही बिझनेसला कसं बघताय. आता आपल्याला लोकांना मॅनेज करायचं, हाच आपला बिझनेस आहे. तर रिलेशन जेव्हा एम्प्लॉय आणि फाउंडर किंवा लीडर कोणतरी असेल ना, मी म्हणेल की प्रत्येक कंपनीमध्ये हायरार्की असते. बरोबर. सो तुम्ही हायरार्कीनुसार जर व्यवस्थित प्लॅन करू शकत असाल, बिझनेस असेल तसा, तर HR, त्यानंतर सगळी टीम असेल, तुमच्यापर्यंत डायरेक्ट कोणी येणार नाही डिस्कशन करायला. मे बी तुम्हाला डायरेक्ट डिस्कशन केलं तर तुमचे डिसिजन चेंज होतील, कोणी इमोशनल होईल. एक जण म्हणाल की सर मला असे बोलतात, एक जण म्हणाल सर मला तसे बोलतात, सरांनी एकासाठी खूप चांगलं काहीतरी केलं, एकासाठी काहीतरी केलं, हे सगळे होतात गोष्टी आणि या स्मॉल कंपनीमध्ये होणारच. बरोबर आहे. तुम्ही पहिल्याच फेजला ना खूप मोठं काहीतरी नाही का, मला लोकांनी काहीच बोललं नाही पाहिजे असं नाही होणार. आणि हा एक्सपेरिमेंटचा गेम आहे, पीपल मॅनेजमेंट एक्सपेरिमेंटचा गेम आहे. असं नाही म्हणणार की आज माझ्या तुमच्यासोबत एक रिलेशन आहे आणि यांच्यासोबत वेगळं आहे, असं नाही होणार. प्रत्येक एम्प्लॉय टू एम्प्लॉय चेंज होणार आहे, कारण तुमची ऐकण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे, माझी सांगण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे, यांची अंडरस्टँडिंग वेगळी आहे, तुमची अंडरस्टँडिंग वेगळी आहे. सो तिथं मी एक म्हणाल की बेसिक सिस्टम्स असाव्या, प्रोसेस असाव्या, आणि मग ते मॅनेज करण्यासाठी मी नेहमी म्हणतो की एंटरप्रेन्योरशिप नथिंग बट द चॉईस अँड डिसिजन्स. टाइम टू टाइम आपल्याला डिसिजन घ्यायला लागतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात. काही एम्प्लॉईला वाटतं की अरे ह्याचं कसं काय झालं, काही लोकांना वाटतं, आणि तुम्ही सगळ्या स्टोरी नाही सांगू शकत.
म्हणजे ऍज अ एंटरप्रिनर मी तुमच्याबद्दल हा डिसिजन का घेतला ना, हे सगळी अख्खी स्टोरी नाही सांगू नाही शकत. सांगू शकत. तर जरी बरोबर. सांगितले ना तरी ते सगळ्यांनाच पटेल असं नाहीये. आणि प्रत्येक ठिकाणी असे असतातच की ज्यांना डिसिजन आवडतो आणि एक दोन असा असतो की त्यांना नाही आवडत. हा, कारण तेच आहे दोन्ही ना, बाजू. तुम्ही जेव्हा कधी एक बाजू घेणार आहात ना, तर हम्म. त्याची दुसरी बाजू असणारच आहे. असणारच आहे. सो बरोबर. असं नाही होणार की सगळे चांगलं बोलतील, बरोबर. असंही नाही होणार की सगळेच वाईट बोलतील. बरोबर. सो फेजेस आहेत. बरोबर. आणि मी म्हणलं ना, कामच आहे तुमचं लोकांना मॅनेज करायचं. Manage दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या, असं माझ्या सरांनी सांगितलं होतं. एक, तुम्ही जर बिझनेस मध्ये जात असाल तर एक आहे पीपल स्किल आणि दुसरे सेलिंग स्किल. बरोबर. या स्किल तुम्हाला यायलाच हव्या. बरोबर. सर आता विषय चाललाय आपला डिसिजन मेकिंगचा किंवा निर्णय क्षमतेचा. तर भावना व्यवसायात कोणताही डिसिजन घेताना तो भावना बाजूला ठेवून डिसिजन किंवा इमोशन्स मध्ये आल्या नाहीत पाहिजे असा डिसिजन आपल्याला घ्यावा लागतो. Right. तेव्हा ते मॅनेज कसं करायचं की इमोशन्स पण एका साईडला ठेवायचे, परफेक्ट डिसिजन पण घ्यायचे, हे कसं टॅकल करतात? ओके, सो कसं आहे माहिती का, मी कोणाचं तर वाक्य ऐकलं हा. होतं, तर त्यांनी काय सांगितलं होतं की इमोशनल होऊन बिझनेस नाही करायचा, इमोशनल करून बिझनेस बिझनेस करायचा. करायचा. Okay. So हे खूप skill मोठं सिक्रेट हा, हा, आहे. हा. Maybe असं वाटू शकतं की हे काहीतरी वेगळं काहीतरी चाललेलं आहे, बट मी म्हणाल की मी एका बुकमध्ये वाचलं होतं की पीपल आर इमोशनल. हम्म. थोडा वेळ कधी तुम्हाला त्यांना इमोशन हम्म. डिस्कशन करायला लागेल, कधी तुम्हाला त्यांना खूप स्ट्रेट फॉरवर्ड सांगायला की हे नाही कर सकते, हा, येस. तू नाही करायचं हे. तोंडावर गोष्टी सांगता आल्या Exactly. पाहिजेत की आणि मला असं वाटतं की हे जेवढं ट्रान्सपरंट असेल ना तेवढं हा. बेटर आहे. येस. यू टेक अ डिसिजन, कुछ गलत होंगे, कुछ सही होंगे, येस. आणि जे होईल ते होईल. ऍग्री. आणि इव्हन मी पण एका कंपनीमध्ये गेलो होतो, तिथं प्रत्येक बोर्डवर लावलं होतं की 90 सेकंड घ्या हं. डिसिजन नंतर. ते एक स्ट्रॅटेजी असेल त्यांची हो, किंवा हो. काय असेल की प्रत्येक गोष्टीनंतर लगेच इन्स्टंटली डिसिजन घेऊ नका किंवा लगेच निर्णय घेऊ नका. 90 सेकंडचा गॅप घ्या आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या. Yes. तो बेटर जातो की पॉझिटिव्ह वेनं कायम जात Right. असतो. आम्ही एक ना सिम्पल स्ट्रॅटेजी फॉलो करतो, हा. मे बी सगळ्या व्ह्युअर्स हा. पण उपयोगी पडेल. हं. एक ना टाइम शीट म्हणून स्ट्रॅटेजी आहे. हं. टाइम शीट म्हणजे तुम्ही एक्सेल किंवा गुगल शीट घेऊ शकता हं. आणि तिकडे हाफ आवरचे तुम्ही टाइम स्लॉट टाकायचे. हं. सपोज ऑफिस चालू होते 9:30ला, हं. 9:30 ते 10चा एक स्लॉट आहे, हं. 10 ते 10:30चा एक स्लॉट हं. आहे. सो हे स्लॉट टाकले ना तर तुम्ही पुढे तुमचे कामं लिहू शकता हा. आणि त्याच्याने अजून प्रोसेस सिम्पल Process होते. simple होते. तुम्हाला एखाद्या पर्सनला मेजर करायचंय, गिव्ह देम अ टाइम शीट. तो तुम्हाला एक वीक फॉलो करा, तुम्हाला समजेल की आपला जो पर्सन आहे तो कसा काम करतो, हम्म. किती काम करतो, असं इव्होल्युशन करायला सोपं जातं. येस. आणि त्याच्यावर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. हा, बरोबर. भरपूर चॉईसेस आहेत डिसिजन घ्यायला आपल्याकडे. इव्हॅल्युएशन कसं करतोय, हा. कोणत्या पद्धतीने करतोय त्याच्यावर डिपेंड त्याच्यावरती मला depend. वाटतं. आता हा विषय निघलायच तर आता सर तुम्ही पण खूप वर्ष झालं एक कंपनी, एक एमटीटी रन करताय. सो तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी किंवा व्यवसायाची एक रणनीती असते, प्रत्येकाची असते, जी ठरलेली असते की बाबा ह्या पद्धतीने तुमचे फिलॉसॉफीज असतील किंवा स्ट्रॅटेजी असतील, येस. त्या काय आहेत की कसं तुम्ही बिझनेस रन करता? ओके, आपली कंपनीचं नाव आहे ना leads2sell.com, हा. त्याच्याबद्दल सांगतो. हा. म्हणजे लक्षात येईल मला स्ट्रॅटेजीच काय ते नेमकी. पण कुतूहल होतं की लीड्स टू हा. सेल असंच नाव का तुम्ही निवडलं? एक्झॅक्टली. सो हेच विजन आहे आणि हेच स्ट्रॅटेजी आहे आणि हेच मला असं वाटतं की ऑलमोस्ट बिझनेसेस मध्ये आहे की बिझनेस सुरू करायचा आहे, बिझनेस वाढवायचा आहे, तर मला आपल्याला एक गोष्ट लागते, इन्क्वायरीज लागतील बिझनेसला. आणि जेवढं मी 4-5 वर्ष जे काही मी बिझनेस कोचिंग मध्ये काम केलं ना, जेवढं एंटरप्रेन्योर्सना भेटलो ज्यांचा बिझनेस 50 लाखापासून 5 कोटीपर्यंतचा होता, तर त्यांच्यामध्ये एकच प्रॉब्लेम होता, तो म्हणजे सेल्स. म्हणजे सेल्स काय, ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. सो ज्या कंपनीमध्ये सेल जास्त आहे, तर एकदा तुमच्याकडे पैसा यायला लागला तर तुम्ही प्रोसेस लावू शकता, तुम्ही सिस्टम्स लावू शकता, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर बनवू शकता, एम्प्लॉय हायएस्ट लेवलचे घेऊन येऊ शकता. बट पहिले काय, सगळ्यांसाठी सेल्स, विक्री झाली पाहिजे. सो हा प्रॉब्लेम जेव्हा मी बघितला तर त्याच्यामध्ये आम्ही डिसाईड केलं की बाबा म्हणजे सेल वाढवायचं तर इन्क्वायरीज पाहिजे. आणि जेव्हा माझा सेल्सचा बॅकग्राऊंड होता, तर त्याच्यामध्ये जेव्हा डिजिटल मार्केटिंग सुरू केलं लॉकडाऊन मध्ये, तर तिथे हे लक्षात आलं की आपण नेमकं कुठे सोल्युशन देतोय लोकांना. तर तिथे मला सुचलं की सेल्स पण बोलतोय आणि लीड्स पण बोलतोय, म्हणजे ह्याच्यातच काहीतरी आहे. सो मग ते नाव सुचलं की लीड्स टू सेल, म्हणजे लोकांच्या बिझनेस जर्नीमध्ये आपण त्यांच्या लीड पासून सेल पर्यंतच्या जर्नीपर्यंत सोबत राहू. आणि हे मेन आहे असं आम्ही ठरवलं. आता माझ्या बिझनेससाठी असेल, म्हणजे आमच्या लीड टू सेल साठी पण असेल किंवा कुठल्याही बिझनेससाठी असेल, तर आम्ही हेच प्लॅन करतो की एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचा सेल कसा वाढेल तिकडे फोकस आहे. आणि ते करण्यासाठी लीड्स लागतात. बरोबर. सेम स्ट्रॅटेजी, देर इज नो हाईड स्ट्रॅटेजी. आम्ही लीड जनरेशनवर काम करतो. लीड टू सेल स्वतःचाही बिझनेस वाढायला लीड जनरेशन करतो. ते आता हा पॉडकास्ट असेल, नाहीतर त्या पर्सनल ब्रँडिंग करणं असेल किंवा मग ऍड चालवणं असेल. बरोबर. सो PR करणं असेल, हे सगळं जे आहे ना तर तेच आहे. आणि मला असं वाटतं की
हा जर कोर्स सापडला असेल प्रत्येकाला कुठल्या कुठल्या आणि चॅलेंजेस भरपूर असतात सगळ्या याच्यामध्ये, पण मला वाटतं की हीच स्ट्रॅटेजी आहे आणि हेच आणि आमचं core आहे. प्रत्येक बिझनेसचा किंवा व्यवसायाचा हा कोरच आहे की सेल्स झाले सब कुछ आहे ना. सब कुछ आहे. पैसा किसको नाही चाहिए, सेल पाहिजे तर लीड्स हवेतच. येस बरोबर ना. येस आज आपले व्हिडिओग्राफर असतील, कोणी असेल, हम्म. सिम्पल आहे ना. माझ्याकडे बिझनेस कमी काय आहे, माझ्याकडे इन्क्वायरी कमी आहेत. हा बरोबर बरोबर ना. बरोबर. इन्क्वायरी वाढवायचे तर काही काही कुछ तो वेळा करना पडेगा. इन्क्वायरीज पण जास्त येतात बट त्याच्यावरचा जो डिसिजन मेकिंग वाला माणूस असतो तो वीक पडतो की त्याला परफेक्टली फनलाइज करा येत हा नाही खूप भारी पॉइंट आहे. हा आम्ही नेहमी म्हणतो की काही काही लोक म्हणतात की आम्हाला लीड्स भरपूर येतात पण सेलच होत. हा तर तिथे विषय असा आहे की आपल्याकडे प्रोसेस नाहीये. म्हणजे आपल्याकडे लीड आल्यानंतर सेलची प्रोसेस नाही. एक छोटीशी स्टोरी सांगतो की होतं काय आपल्यासोबत. हम्म. आपल्याला सवय असते ना, सगळ्यांना रेफरन्स बिझनेसची सवय असते, बरोबर. अथर्वला सांगितलं की नाही का, आज इकडे इकडे काम आहे, तू ये. ठीक आहे ना. बरोबर मग मी जातो आणि मिटिंगला जातो, सेल होतो. हा. ऑलमोस्ट लोकांना आपल्याला ही सवय. बरोबर आणि त्याच हिशोबाने आपण डिजिटल मार्केटिंग करायला जातो आणि तिथं गेम फसतो. कारण रेफरन्सचा बिझनेस हा ऑलरेडी 80% डन असतो, 60-70% डन आहे. पण जेव्हा फेसबुक आपण ऑनलाईन वगैरे करतो ना, तिथं लोकांना आपण माहित नाही होत. बरोबर आपण ऍक्सेप्ट करायला तयार नसतो. सर नाही, आतापर्यंत मी 2 कोटीचा बिझनेस बनवलाय. बिझनेस बनवलाय पण त्याची प्रोसेस वेगळी, ही प्रोसेस वेगळी. मग आम्ही तिथं सिम्पल सांगतो, सेल न होण्याचं कारण आपल्याकडे सेलची सिस्टम नाही. की किती वेळा कॉल केला पाहिजे, किती वेळा फॉलोअप घेतले पाहिजे, पिच कसं करायचंय, ईमेल कसे करायचे, प्रेझेंटेशन कसं द्यायचंय, मिटिंगला जायचंय की ऑनलाईन मिटिंग घ्यायची, हे पण डिसिजन आहे. बरोबर. मिटिंगला जाताना मी कसा जाणार आहे, मिटिंगला गेल्यानंतर माझा ओपनिंग डायलॉग काय असेल, माझा क्लोजिंग डायलॉग काय असेल, मी निगोशिएट कसा करणार आहे. बरं, माझी प्रोफाईल कितीपर्यंत बिल्डअप केली मी तुमच्यासोबत यायच्या आधी, प्राइस कमी आहे की जास्त आहे, मार्केट रिसर्च माझा केवढा आहे, हे सगळं इम्पॉर्टंट. बरोबर हे सेलसाठी फुल स्टडी करून आपल्याला. पण आन्सर आपण एकच बोलतो, सेल नाही होते. तो एक डिफरंट डोमेन आहे कम्प्लिटली. मला असं वाटतं की म्हणूनच म्हणलं ना, आपण सुरुवातच झाली, सेल शिकलं पाहिजे. येस, मी पण तेच म्हणतो. आणि प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे सेलचं, ते मला वाटतंय की स्वतः गोष्टी करूनच येतं. आपण कितीही पुस्तकं वाचू किंवा किती ते ग्रास्प करून नॉलेज, पण ते शेवटी आपण स्वतः पडल्याशिवाय ते आपल्याला काय विषयामध्ये का, मी संदीप माहेश्वरीला खूप ऐकतो. तर संदीप माहेश्वरीचं एक वाक्य आहे, तो काय म्हणतो की बाबा, लर्न फ्रॉम एव्हरीवन, फॉलो नो वन. त्याचं मिनिंग काय माहिती का, की पुस्तक वाचलं किंवा हे जे वाचलं ना, सगळ्यांकडनं शिकायचं. पण प्रॅक्टिकली हे की मी ऑन फील्ड जाऊन काय करतो. बरोबर आहे. म्हणजे मी आता एखादा डायलॉग ऐकलाय, पण मी मिटिंगला जाऊन तो डायलॉग बोलला तर त्याचा उपयोग आहे. नाहीतर ते म्हणायला आहे की मी ट्रेनिंग केलं, काय नाही हो, 2 दिवस होतं काहीतरी, नंतर काय होत नाही. पण तो रेफरन्ससाठी, ते नॉलेज रेफरन्ससाठी, मला ऑन फील्ड जाऊन युज करायचं तरच काहीतरी होऊ शकतं. बरोबर. तो सेल करण्यासाठी रेफरन्स घेणं गरजेचं आहे. रेफरन्स घ्या, डायलॉग घ्या, कम्युनिकेशन स्किल आहे, या सगळ्या गोष्टी घ्यायला लागतात. हे आपण डिस्कशन करतोय, हे आपण बोलतोय, पण मला एक प्रश्न पडतोय की प्रत्येकाला बिझनेस करायचे ह्या स्टेजला, आता मॅक्झिमम लोक किंवा खूप सारे यंग जनरेशन मधले असतील, त्यांना बिझनेस मध्ये एंट्री करायची किंवा करायचे, तर एक परफेक्ट डोमेन किंवा बिझनेसचं डोमेन कसं निवडावं किंवा बिझनेस सुरू कसा करावा. राईट. सो बिझनेसचा सिम्पल रूल आहे, तो म्हणजे सप्लाय, डिमांड अँड सप्लाय. सो मार्केटमध्ये पहिले शोधणं गरजेचं आहे की डिमांड काय आहे, बरोबर, आणि मग मी काय सप्लाय करू शकतो. आणि खूप वेळा सगळ्यांना असं वाटतं की मी हे पण करतो, मी ते पण करतो, ते पण करतो. खूप मोठे मोठे उद्योजक, खूप मोठ्या मोठ्या लोकांना बघितले की ज्यांनी प्लॅन केलाय, त्यांना असं वाटलं की ती डिमांड आहे पण मार्केटमध्ये, पण ते सप्लाय नाही करू शकले आणि त्याच्यामध्ये बिझनेस फेल झाला. बट विषय असा आहे की मला असं वाटतं की डिजिटल मार्केटिंग मी पण सुरू करण्याच्या मागे डिमांड अँड सप्लायचाच गेम होता. एक सिनेरिओ हा होता, डिजिटल मार्केटिंग खूप आहेत, पण ज्या डिजिटल मार्केटिंग कडे स्टुडिओ आहे अशी एजन्सी नाहीये, खूप कमी आहेत किंवा नाहीच आहे. सो तो एक डिमांड होती मार्केटमध्ये, पण त्यासाठी शूट एका ठिकाणी, मग तिकडे शूट करायचं, मग एडिट एका ठिकाणी. सो आम्ही तो गॅप ओळखला आणि त्या गॅप मध्ये आम्ही सप्लाय केला. हे बरोबर आहे. आणि त्यानंतर अजून एक, जेव्हा आम्ही आता जेवढे व्हिडिओग्राफर किंवा ह्यांच्यासोबत टायअप केला, असोसिएट केला, तिथं पण तोच गेम होता की मार्केटमध्ये कॅमेरा आणि ह्याची त्याची डिमांड आहे, ठीक आहे ना, डिमांड आहे, पण एका ठिकाणी मिळत नाहीये आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पण नाहीये. बरोबर. मग आम्ही काय केलं, ह्या सगळ्यांचा कॉम्बो केला आणि वी पीचे कॉम्बो. देर इज अ डिमांड, देर इज अ सप्लाय. सो मग डिमांड ओळखा, डिमांड ओळखायच्या भरपूर स्ट्रॅटेजी आहेत. बट मला असं वाटतं की डिमांड आणि सप्लाय ओळखलं आपण, नवीन आहे, मला असं वाटतं की आयदर जॉब करूया एखादी वर्ष, नसेल तुम्ही डायरेक्ट आपण बिझनेस मध्ये उतरू शकतो. माझे सर म्हणायचे बिझनेस करायला काही लागत नाही, बिझनेस करायला डेअरिंग लागते. बरोबर आहे.
एवढंच आहे. बरोबर आणि डेअरिंगने सुरू केली की मग आपल्याला कळतं बरोबर ते पडल्याचे शिकत पण जातो आणि कळत पण जातं. Yes. आता आत्ताच्या स्टेजला भरपूर मुलांचा हा प्रश्न आहे, बिझनेस तर करायचे हम्म. पण बिझनेस करायला पैसे नाहीयेत किंवा फायनान्स कमी पडतोय, हिथंच हार मानून जातात आणि ते बॅकड्रॉप घेतात. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? बिझनेस करायला पैसा लागतो, पण ते पैसे उभे कुठून करायचे ना हा. याच्यासाठी आपल्याला स्किल ती पाहिजे. पण एक स्किल आहे. Yes, Exactly. हा. आणि ती स्किल आहे. हा. आणि तो तर पहिला task पहिले आहे. इन्व्हेस्टर शोधले पाहिजे की पहिले इन्व्हेस्टर कोण आहेत. हा. आपण खूप वेळा ना इन्व्हेस्टर म्हणले की पिच डेक वगैरे 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 सगळं करतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला स्मॉल बिझनेस सुरू करायचा ना, तुम्ही घरातली लोक, नातेवाईक, मित्र हेच पहिले आपले इन्व्हेस्टर इन्व्हेस्टर आणि बरोबर. जरी फसलं तरी ना ते बोलणार आहेत आणि ते ऐकायचंय आणि सोडून द्यायचंय बरोबर. किंवा त्याच्यावरती काम करायचंय. बरोबर. आपला टाइम आहे का म्हणत चालायचंय हा. आणि होणार आहे जेव्हा ते. तुम्ही बिझनेस किंवा व्यवसायात पडताय तेव्हा फुल्ली प्रिपेअर्ड होऊन कधी पण पडलेलं चांगलं आहे, रिसर्च करून पडलेलं चांगलं आहे. कसं आहे पण रिसर्च तर आहे, पण मी म्हणलं ना एक गोष्ट कळली ना मला की बाबा ह्याची डिमांड आहे आणि हा मी सप्लाय Okay. करू शकतो. तो गॅप जो आहे तो गॅप मला मिळालाय ना. हा. आता असं पण आहे, आता खूप मोठी तुम्ही आयडिया काढली हा. पण तो गॅप फिल करायला ना तुम्हाला खूप इन्व्हेस्टमेंट पाहिजे. हा, आणि yes. मी आता सुरुवात केली हा, आहे. बरोबर आहे. तर मे बी आपल्याला मे बी इन्व्हेस्टमेंट नाही मिळणार. हा. लोक म्हणतील की अरे काय आहे, बरोबर एवढा आहेस आणि काय एवढ्या आयडिया एकदम, लावतोय हा, तू, बरोबर. असं भरपूर वेळ होतं. म्हणजे माझ्याकडे पण जवळपास 5-10 आयडिया मी घेऊन गेले वेगवेगळ्या अशा ज्यांचा 100 कोटीचा बिझनेस आहे, 500 कोटीचा बिझनेस आहे. माझ्याकडे थोडे 1-2 प्लॅन होते, मी घेऊन गेलो मीटिंगला, त्यांना भेटलो. सो सेम आन्सर होतं त्यांचं. नाही आता तुम्ही सुरू केले लगेच असं लगेच एवढी एवढी, नाही हा, घ्यायला हा. पाहिजे. ठीक आहे, एका सर्टन लेवल पर्यंत ते बरोबर आहे, हा. पण त्याला बॅकग्राऊंड पण लागतं. बरोबर. सपोज इथं ज्या लोकांना मी मागतोय, ज्या लोकांना मी इन्व्हेस्टमेंट मागतोय, मे बी त्यांनी पण तेच फेस केलंय. त्यांनाही कोणी त्या मोमेंटला पैसे नाही दिले बरोबर आहे. किंवा त्यांनी जिथे ट्रस्ट ठेवलं तिथं फेल झाले असते. बरोबर. बट मला असं वाटतं की अगेन सो कुठली उडी घ्यायची ना त्याने ठरवावी. बरोबर आहे. आपलं कुठपर्यंत जाऊ शकतो. आणि मला तर वाटतं ट्रायल करून बघायला काय हरकत आहे. जावा ना 50 कोटी पिच करून बघा. तसंही हसणारच होते ना. काय होणार आहे, रिस्क काय होईल ते म्हणतील की काय आयडिया घेऊन आली तू, एक्सपिरियन्स तर येईल. बट अगेन तिथं पण सेल आहे ना, ती लर्निंग आहे किंवा समोरच्याने मला नाही म्हणलं किंवा मला येड्यात काढलं तेव्हा माझा माइंडसेट काय होतं. मी कुठल्या आणि ती तयारीच आहे. बरोबर, तयारी बरोबर असा विषय. आणि हे जर पचवायची दुवत असेल ना की हे जे बोलणार आहेत लोक, तर मला असं वाटतंय की मग आपण एंटरप्रिनरशिप मध्ये जाऊ शकतो. बरोबर आहे, बरोबर. तर मग आता सेल्सची गोष्ट चालली आपली, तर क्लायंट बरोबर एक चांगलं नातं किंवा एक चांगला बिझनेस कसा डेव्हलप करावा? राईट. सेल्स ही एक प्रोसिजर आहे आणि त्याला म्हणजे सेल्स आहे ना आर्ट अँड सायन्सचं कॉम्बिनेशन. आर्ट म्हणजे काय, तुम्हाला बेस्ट ऍक्टिंग पण यायला पाहिजे आणि सायन्स काय माहितीये का, तुम्ही प्रोसिजर फॉलो केली पाहिजे. ओके, गॉट इट. ह्या 2 गोष्टी आहेत आणि ह्या कॉम्बो जर झालं ना तर सेल होऊ शकतं. ही झाली पहिली स्टेज. दुसरी स्टेज आहे जेव्हा विक्री झाली माझी आणि विक्री करून मी कस्टमर ऑनबोर्ड केलाय, त्याच्यानंतर एक स्टेज चालू होते, ते म्हणजे आपण आता मला अपसेल करायचं पुढे किंवा त्यांच्यासाठी नर्चर करायला लागेल, त्यासाठी मला रिलेशन बॉन्ड करून ठेवायला लागेल. सो या प्रोसिजर, ही जी प्रोसिजर ना ही लेंदी आहे, त्याला आपल्याला टाइम देणं भाग आहे. सो रिलेशन हे मेंटेन ठेवायचं असेल ना तर तुम्हाला 2 गोष्टी आहेत. एक छोटी कंपनी असेल तर नेहमी खूप वेळा पैशांच्या विषयावरनं मागे पुढे होतात गोष्टी. तर तिथे एक छोटीशी स्ट्रॅटेजी करू शकतो. एक अकाउंटचा माणूस किंवा आपला सेलचा माणूस पैशांचा विषय आला की तो फोन करून बोलेल. ठीक आहे. तिथं जर तुम्ही एक माणूस टाकला तर तुम्ही त्या कस्टमर सोबत चांगले बॉन्ड ठेवू शकता. बरोबर आहे. ठीक आहे. आपण फ्रंट फुटला न जाता बॅटिंग पहिली विकली आपण आणि त्यानंतर मी बॅकएंड झालो आणि मग आपला जो सेल्समन आहे ना सेकंड वाला किंवा आपले अकाउंट आहेत त्यांचं काम आहे रिकरिंग, कशाचं रिकरिंग पेमेंट वगैरे असतील. आणि दुसरं आहे की मला अपसेल करायचं, मोठं हे करायचंय. तर आम्ही एक म्हणजे मी जे आतापर्यंत बिझनेस मध्ये बघितलं ना, तुमच्याकडे ना स्टेप बाय स्टेप वेगवेगळी लोक पाहिजे. कोणाला इमोशनली व्यवस्थित डील करता येतं, कोणाला खूप स्पष्ट बोलता येतं. ती लोक जर आपण ठेवली ना तर काय होतं माहिती का, खूप वेळा तुम्हाला एकट्यालाच डील करत बसायची गरज नाही. बरोबर आहे. मी डेलिगेट करू शकतो, आपले 4 लोक देऊ शकतो. जसं आता आमच्या टीम मध्ये जर बघितलं 3-4 मेंबर, असं गौरव आहे, सूरज आहे, स्वप्नील, असे काही मेंबर्स आहेत आपले. सो त्यांनी त्यांच्या लेवलला ना मस्त असं ऍटमॉस्फिअर करून ठेवलं, बरोबर, जिथं मला नेहमी नर्चर करत बसायची गरज नाही पडणार. क्लायंट बरोबर रिलेशनशिप. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ते आपल्याला पर्सनली त्याच्यात लक्ष घालायची गरज. त्याने काय होणार आहे, त्याने क्लायंट तर राहणार, कारण तुम्ही सगळ्यांना अटेंड पण नाही करू शकत. बरोबर. तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. बरोबर. मी सगळ्यांना अटेंड नाही करू शकत. आणि आपण म्हणतो ना की स्टेप बाय स्टेप जर नेक्स्ट लेवल जायचं असेल
तर यू हॅव टू प्लॅन फॉर नेक्स्ट आणि तशी लोक मध्ये बरोबर. येणं गरजेचं आहे. येणं गरजेचं आहे. असा विषय. आणि कंपनी एका लोकाची होत नाही, त्याला भरपूर लोक आणि मोठं काम करायचं असेल ना तर लोक बरोबर. लागतात, टीम बरोबर. लागते. हा छोटं मोठं काम असेल तर होऊ शकतं, सिंगल पर्सन भरपूर कंपन्यात आज होतात. होतं. पण विषय असा आहे की विजन काय आणि तुम्ही विजन काय काय, करू शकता. शेवटी माइंडसेट काय, कसा तो खेळतोय त्याच्यावरती सगळं. अगेन पीपल मॅनेजमेंट, बरोबर. पीपल स्किल, सेलिंग People स्किल, दोन skill. गोष्टीवरतीच Yes. बोलतोय आपण पहिलं बघ. आता मी करंटली सगळ्यात मोठा एक क्वेश्चन घेतोय. आत्ताचं युथ असेल किंवा माझ्या वयाची जी लोक आहे, मॅक्झिमम फ्रेशर लोक आहे. तर फ्रेशर्सला सध्या जॉब नाहीयेत म्हणत नाही मी असं. तर प्रत्येक कंपनीला एक्सपिरियन्स वाला पाहिजे. रोल फ्रेशरचा आहे, बट तिथं त्यांना 1 वर्ष एक्सपिरियन्स वाला, 2 वर्ष एक्सपिरियन्स वाला पाहिजे. तर हा गॅप कसा Okay. सो माझ्या पण काही कॉन्टॅक्ट मध्ये जे आपले रिलेटिव्ह वगैरे असतात तर तिथे पण मी ऐकलं की जॉब नाहीये किंवा जॉब मिळत नाहीये आणि वर्ष 1.5 वर्ष झालं पण काही जण बसले. बट मी सांगू मला असं वाटतं की हे थोडं ना जरा असं डायरेक्ट आन्सर नाहीये, जॉब नाहीयेत वाला. जॉब आहेत पण ना त्याला स्किलफुल जॉब इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक सांगतो, जरा जी भीती चालली आहे ना मार्केटमध्ये की नवीन जी जनरेशन येते ना तर त्यांचं कसं कधी कधी नाही का असं शिफ्ट होतात ते लोक पटापट. म्हणजे 3 महिन्यातच इन्क्रीमेंट, 3 महिन्यातच जॉब शिफ्ट पुढच्या. 1 वर्ष आणि मला मी एकदमच मोटिवेटेड होतो की मला काहीतरी वेगळं करायचं, कोणतरी काहीतरी सांगितलंय. मे बी हा सगळा इन्फॉर्मेशन कॉन्टेंट जो येतो आपल्यामध्ये त्याच्यामुळे होत असेल. पण मला असं वाटतं की एखादी स्किल आहे, सपोज आता आपण एका स्किल बद्दल बोलूया, व्हिडिओ एडिटिंग. आता व्हिडिओ एडिटिंग मी सुरुवात केलं बेसिक लेवलला आणि मला जॉब पाहिजे. माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत ना, एक जॉब, एक फ्रीलान्सिंग. तर मी काय करू शकतो, एक तर पहिले व्हिडिओ एडिटिंग काम दाखवणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही काम दाखवलं तर काम कुठे दाखवू शकता? सोशल मीडियाला दाखवू शकता, तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला दाखवू शकता, छोट्या छोट्या स्ट्रॅटेजी सांगतो मी. तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह मध्ये पाठवू शकता, हे माझं काम आहे, एडिटिंग आहे वगैरे. प्रोफेशनल नेटवर्क आहेत, लिंक्डइन आहे, खूप आहेत. प्रोफेशनल नेटवर्क वरती टाका. आता तर इंस्टाग्राम तर जोरात आहे, तिकडे अकाउंट बनवून चालू करू शकतो आपण. बरोबर. सो तिकडे मी टाकलं. आता 2 ऑप्शन आहेत. ते जर तुम्ही केलेलं, जर तुम्ही एखाद्या फाउंडरला आज मला सांगा कुठल्या कंपनीमध्ये व्हिडिओ एडिटिंगची गरज नाही, कुठल्या कंपनीमध्ये? प्रत्येक इंडस्ट्रीत किंवा कंपनीत पाहिजे, बरोबर ना. सो मग खूप मोठा स्किल आहे, तिथे जाऊ शकतो आणि काहीतरी युनिक स्किल आहे. आणि असंही नाही की आता हे पण पटवायची गरज नाही की व्हिडिओ कापायची कंपनीचा. ती वेळ म्हणजे लोकांना कळलंय प्रत्येकाला आता डिजिटली जायचंच आहे, तोच नवीन चेंज आहे. सो मग मला आज जर माझं एका लेवलचं व्हिडिओ एडिटिंग असेल तर मी जाऊ शकतो. बट डिमांड आहे ना. मी अगेन म्हणलं डिमांड सप्लाय पकडूया आणि तिकडे काम करूया. बरोबर. सो अगेन कुठल्या प्रोफेशन मध्ये काय जॉब करायचा आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. आणि खूप वेळा आता एआय वगैरे आपण बोलतो ना की काही लोक डिनाईल मोड मध्ये आहेत एआयच्या, की नाही मला काय फरक पडणार आहे. आणि काही लोक खूप ऍक्सेप्ट केलेले आहे. मला असं थोडंसं कॉम्बो करून जर गेलो ना, आता आमचे काही क्लायंट्स आहेत जे आयटी मध्ये पण मोठ्या ह्याच्यावरती, त्यांचं पण म्हणणं तेच आहे की नाही का, काय होतं जे आधीच सप्लाय येत होता ना जॉबसाठी, तशीच लोक आहेत. थोडं अजून आम्हाला काहीतरी अपग्रेडेशन पाहिजे, थोडंसं एआयचं जास्त त्यांनी इन्व्हॉल्व्ह झालेलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न तोच होता की आता तुमच्या एक्सपिरियन्स वरून, कारण की तुम्ही भरपूर आयटी सेक्टर मधले पण क्लायंट डील करता, तर माझा असा क्वेश्चन आहे की एआयचा विषय निघालाय तर एआयचा जॉब वरती काय परिणाम पडेल का? मला तर असं वाटतं की जॉब्स मध्ये खूप इफिशियंट होणार आहेत अजून जॉब. एवढं भारी काम होणार आहे अजून. म्हणजे आम्ही तर जोरात काम करतो एआय वरती. आपली एजन्सी खूप ऍक्टिव्हली त्याच्यावरती काम करते एआय वरती. बट एआय आपण जे म्हणतोय ना ते ऑलरेडी आहे, आता आलेलं आहे. मला असं वाटतं की त्याच्यामुळे ना आपला जॉबची अक्युरेसी खूप वाढणार आहे. डिसिजन खूप स्ट्रॉंग, चांगले, क्लिअर होणार आहेत. कामाची लेवल ना 10x आपली हे होऊ शकते, कामाची इफिशियन्सी, ग्रोथ होऊ शकते. तुम्ही तुमचा जो थॉट आणि डिसिजनचा आहे ना, तो स्पीड ऑफ थॉट आणि स्पीड ऑफ डिसिजन आहे ना, तो अजून सोपा होत चाललाय. डिझाईन क्रिएटिव्ह क्षेत्रात तर मग काय मजाच आहे. जेवढं डिपेंड आपल्यावर आपण कसं युटिलाइज करतो. म्हणजे आता कुठल्याही क्षेत्रात मोठ्या कंपन्या डिझाईन घेतात एआय थ्रू. येस सर. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की आता तुम्ही डायरेक्टली क्लायंट बरोबर डील करता, तर अशी कधी परिस्थिती असते की क्लायंटला आपण वर्क तर काम तर करून दिलंय, पण क्लायंट बिल पे करायला मागे पुढे बघतो किंवा बिल टाइमला पे करत नाही, त्याचा इफेक्ट डायरेक्ट कंपनीवरती पडतो, कारण की फायनान्शियल गोष्ट पडणार. तर त्यावेळेस तुम्ही कसं डील करता? क्लायंट पैसे देत नाही, एक छोटीशी स्ट्रॅटेजी वापरायची. एक ना छोटंसं सीआरएम घ्यायचं. भरपूर सीआरएम आहेत, फार हजारापासून तर लाखोपर्यंत आहेत. पण छोट्यातलं छोटं पण सीआरएम घेतलं ना, तुमचं जवळपास 80% तुमचे रिकव्हरी कम्प्लीट होईल. म्हणजे लोक बिल भरतील. सिस्टम जर लावली त्याच्यामध्ये छोटीशी. आणि मी दुसरी एक स्ट्रॅटेजी दिली होती, एक मध्ये मेंबर टाका जो फक्त बँकिंग सारखे कॉल करेल की सर पेमेंट येईल, सर पेमेंट, हे होऊ शकतं. आणि मला वाटतं की
तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी लावण्यापेक्षा जी आहे ती स्ट्रॅटेजी जर युज केली हम्म. तर भरपूर पेमेंट विषय होतो. बरोबर. अजून एक आहे की जेव्हा जेव्हा पैसे रिकव्हरी होत नाहीत ना, तर मी मागेच सूरज गौरव यांच्याशी म्हणजे डिस्कशन करत होतो की पेमेंटला डिले का होतंय, म्हणजे क्लायंट पेमेंटला डिले का करतात खूप वेळा. नाही, सर्कलच आहे. म्हणजे काय आहे की प्रत्येकालाच लेट पेमेंट येतात आणि मग ते प्रत्येकाचं पेमेंट लेट होत जातं. बरोबर. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खूप होतं. समजलं. म्हणजे एक मेंबर एक तारीख ठरली तो 5ला बरोबर. पेमेंट येतो, त्याच्याकडे 5ला आलं, ज्याला 5ला बोललाय तो 10ला पेमेंट करतो. असं खूप वेळा होतं. बरोबर. पण हे अजून कमी करायचं असेल तर मला वाटतं मग तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल मध्ये जायला पाहिजे. म्हणजे असं की तुम्ही पैसे भरले तरच ही गोष्ट मिळेल. बट खूप वेळा तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असे डिसिजन नाही घेऊ शकत. खूप वेळा असं होतं. आणि खूप मोठ्या पण कंपन्या बघितल्या, त्यांना 60-60 दिवस 90-90 दिवसचे क्रेडिट लिमिट आहे. सो आम्ही पण काम करतो, काही ठिकाणी आम्हाला क्रेडिट लिमिट द्यायला लागतं. बरोबर. बट मी म्हणतो की इंडस्ट्री आहे, त्याच्यात काही ह्या गोष्टी आहेत ते ऍक्सेप्ट करून आपण म्हणलं की छोट्या छोट्या स्ट्रॅटेजी युज करून बघूयात. असं होणार नाही 100%, बट 100% होऊ शकतं कुठे जिथं सबस्क्रिप्शन बेस मॉडेल आहे. जसं नेटफ्लिक्स आहे, पैसे नाही भरले बंद. बरोबर आहे. तर आता सगळ्यात मोठा प्रश्न आताच्या जनरेशनचा आहे तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. आणि तुम्ही 9 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करता, तुमच्यापेक्षा चांगलं उत्तर मला भेटू शकत नाही कुठं. सो सर मला सांगा की कसं करायचं, वर्क लाईफ बॅलन्स कसा मॅनेज करायचं, कसं ते बॅलन्स करायचं. जेव्हा मी 5 वर्ष पहिली काम केली सेल्स मध्ये, बिझनेस कोचिंग मध्ये, ती वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द काय असतो तुम्हाला माहिती पण नव्हता. सकाळी 7:30 वाजता निघायचो मी मीटिंगला 2 व्हीलर वरती. मी नाशिक 250 किलोमीटर आहे, तर जाऊन येऊन मीटिंग करायचो मी 2 व्हीलरवर. आणि हे मी रात्री 11 वाजायचे, 12 वाजायचे. एकतर क्लायंटला मी मीटिंगला गेलो होतो, संध्याकाळी 4 वाजता मी मीटिंगला गेलो, 12:30 वाजता रात्री मीटिंग संपली, कारण तो क्लायंट रात्री 11:30 आला. तर त्याने मला सांगितलं की नाही तू थांब मी येतो, तू थांब मी येतो. मग त्यांनाही वाटलं की बाबा हा एवढा वेळ थांबलाय तर मला जायला पाहिजे. 11:30 वाजता आले, 12:30 पर्यंत मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर सेलची एक स्ट्रॅटेजी असते, जेव्हा तुम्ही मीटिंगला बसता तेव्हा ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे पहिल्याच मीटिंगला. तर मी तो चेक घेऊन आलो त्यांच्याकडनं आणि माझी ती डील पण म्हणजे तो सेल्स क्लोज झाला. सो वर्क लाईफ बॅलन्स मी नंतर ऐकायला लागलो जेव्हा मी ऑफिसमध्ये बसून काम केलं, आता हे बघतोय, तर मी जेव्हा लोकांकडे बघतो वर्क लाईफ बॅलन्स, मला असं वाटतं की ना बॅलन्स या शब्दामध्ये आहे सगळं काही. मी जर पर्टिक्युलर टाइम आहे त्या टाइम पिरियड मध्ये जर मी प्रॉपर काम करत असेल आणि ते थोडंसं आपल्याला गिल्ट फ्री जर राहता येत आलं ना, तर मला वाटतं वर्क लाईफ बॅलन्स होऊन जातं. वर्क लाईफ बॅलन्स हा थॉटच्या लेवलला पण आहे आणि काही वेळा फिजिकल पण काम असतं लोकांचं भरपूर. तर मला असं वाटतं की आपण डिसाईड केलं पाहिजे की मला कसं काम करायचं, आणि मला फक्त मी माझ्यासाठी डिसाईड करून नाही चालणार. जर मी जॉब करत असेल तर त्या कंपनीचं कल्चर पण बघणं गरजेचं आहे की यांच्यामध्ये असं तर नाही ना की 12 तास काम करायला लागणार, असा विषय पण आहे. तिथं मग तुम्ही जर एकदा तुमच्यासाठी डिसिजन घेतला तर कंपनी अप्रूव्ह करणार आहे का, किंवा नाही करणार आहे तर मग मला कंपनी सोडायची तर त्याला मी तयार आहे का, किंवा मला जर 6 वाजताच निघायचं आहे तर मला ते मी कसं बॅलन्स करणार. बरोबर. सो वर्क लाईफ बॅलन्स मध्ये हेच आहे की मला असं वाटतं की कम्फर्टेबल तुम्ही कुठे कुठे आहात, आणि प्रत्येक वेळी स्टार्टिंगच्या पिरियड मध्ये ज्याला खूप जोरात काम करायचंय तर त्यासाठी तर म्हणून ते वर्क लाईफ बॅलन्स हा फक्त शब्द. माझा पुढचा प्रश्न तोच होता की आता सुरुवातीचे दिवस असतात किंवा आताच करिअर चालू केलंय आणि अजून मी त्याच्यात इफिशियंट झालो नाही किंवा त्या लेवलला पोहोचलो नाही, त्या लोकांनी वर्क लाईफ बॅलन्स काय म्हणाल थोडं स्ट्रेच केलं तर काही हरकत नाही. जास्त स्ट्रेच केलं, जास्त वेळ काम करायला लागलं स्टार्टिंग, जोपर्यंत मला वाटतं की हाय मला पॉसिबल, मला हे पॉसिबल आहे, थोडंसं मी स्ट्रेच करू शकतो, मी जाऊ शकतो नाशिकला 2 व्हीलर वरती मीटिंग करून येऊ शकतो, करायला पाहिजे. आता मी नाही जात, कारण आता प्रोसेस बनवली, सगळे ऑनलाईन ऑलमोस्ट मीटिंग होतात, टाइम कॅलेंडर टाकलेलं आहे, त्या कॅलेंडर मध्ये डेज आहेत, टायमिंग आहे की याच टायमिंग मध्ये मीटिंग बुक होऊ शकते, याच टायमिंग मीटिंग करतो. प्रत्येकाला मला वाटतं की ते सोल्युशन काढणं गरजेचं आहे. तुम्ही सोल्युशन काढा. वर्क लाईफ बॅलन्स वर तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स काय वेळ द्यायचा आहे, वेळेच नियोजन आहे. अॅक्युरेसी जर वाढवली कामाची तर आणि असं पण आहे ना की मला मी म्हणलं ना टाइम शीटचं फॉलो, मी सांगितलं ना त्या टाइम शीटचं फॉलो करून पण वर्क लाईफ बॅलन्स होऊ शकतो. बरोबर. कारण तुम्ही एखाद्या गोष्टीचा परफॉर्मन्स काढताय, कसा मेजर करताय, परफॉर्मन्स इन द सेन्स फक्त पैसे नाही, की परफॉर्मन्स इन द सेन्स किंवा मी कुठल्या स्टेजला आता, जर मी सुरुवात आहे आणि जर सुरुवातीला मला मार्केटमध्ये जी गोष्ट 10,000 रुपयाला विकते ती मी 1,000ला विकतोय, तर मला थोडंसं एक्स्ट्रा काम करावं लागणार आहे तो पिरियड संपेपर्यंत. आणि त्यानंतर जेव्हा मी 10,000 घेईल तेव्हा मी म्हणू शकते आता मी कमी वेळ देणार, जास्त पैसे कमवणार. सर आता तुम्ही भरपूर वर्ष झालं सेल्स सेक्टर मध्ये काम केलंय किंवा करताय, अजून पण करताय, तर तुम्ही असं एखादा कोणता तरी मंत्र हे केलाय का की तुम्हाला एक टेक्निक गावली की ही तुम्ही युज करताय? मी म्हणाल की काही टेक्निक नाहीये, असले काही जादू वगैरे नाहीये.
सो मी हे म्हणेल की काम करा 1 2 3 4 1 2 3 4 मोजूनच 10 पर्यंत जाऊ शकतो. असं नाही होणार की 1 to 10 लोकांचं काहीतरी केलं जादू झाली काहीतरी असं नाही होणार. बरोबर आहे. हा बट मी हे म्हणाल की चॉईसेस आणि डिसिजन्स हेच ठरवणार आहेत की हम्म. मी कुठं असणार आहे. बरोबर. आणि चॉईसेस फक्त एखाद्या गोष्टीसाठी नाहीये. हम्म. चॉईसेस एव्हरी टाइम देर इज अ चॉईस. म्हणजे उद्योजक असेल किंवा कोणी असेल दर काही वेळेनंतर किंवा हम्म. प्रत्येक वेळी आपल्याला फक्त हम्म. आणि फक्त डिसिजन चॉईसेस घ्यायला लागतात घ्यायला. आणि ते आपल्याला करणं भाग आहे. बरोबर. सो आणि त्या डिसिजनवर ठरणार आहे की तुम्ही कसे बनणार. कसं मी सर तुम्हाला भेटल्यापासून मला एक प्रश्न आहे हं. की मी सूरज सरांना पण भेटलो, तुम्हाला पण भेटलोय. तुम्हाला पहिल्या दिवसापासून प्रश्न आहे की तुम्ही हे पार्टनरशिप कशी सस्टेनेबल केली, की ओके पार्टनरशिप मध्ये एकत्र आला मग अजून पर्यंत सक्सेसफुल सगळं चालू आहे सर. राईट. ते कसं करावं, कारण की मॅक्झिमम लोकांना ते करता येत नाही, त्या लेवलला ते बॅलन्स करता येत नाही. कधी कधी अप्स असतात, डाऊन्स प्रत्येकाच्याच असतात, Right, पण right. ते मॅनेज करायला येत नाही. तर तुम्ही कसं मॅनेज केलं? मीही त्या थॉट मध्ये होतो की हम्म. बाबा नाही पार्टनरशिप मध्ये सहसा बिझनेस नाही करायचा असं काहीतरी होतं. कारण तिथं लागतात एफर्ट. हा. पार्टनर म्हणला ना कोणी तर तिथे एफर्ट घ्यावं लागतं. बरोबर. तिथं इमोशन्स आहे, हम्म. तिथं इगो आहे, तिथं कम्पॅरिझन आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ते सगळं मॅनेज करायला ना तुम्हाला एफर्ट घ्यायला हा. लागतं. डिस्कशन करायला लागतं, मीटिंग घ्यायला लागतात. आता मी गौरव सूरज असे हम्म. दोघं तिघ जण आम्ही काम करतो सोबत सोबत. सो हे काम करत असताना मला असं वाटतं की मी दोन तीन गोष्टीवरती कामं केले जे मी सगळ्या लोकांचा एक्सपिरियन्स घेतला होता की काय प्रॉब्लेम आहे. तर तो एक्सपिरियन्स हा होता की बाबा पहिल्याच फेज मध्ये तुमचं डिस्कशन क्लिअर पाहिजे. हा. आणि त्यामध्ये पहिले डिस्कशन पाहिजे की फायनान्शियल क्लिअरिटी. बरोबर. किंवा सपोज मी ठरवलंय तुम्हाला पर्सेंटेज एवढे द्यायचे तर ते पर्सेंटेज फिक्स झालेत का. बरोबर. बट त्या मोमेंटला तुम्ही हो म्हणणार आहात, पुढच्या मोमेंटला जाऊन मागे पुढे होणार आहे असं काही झालंय का, बरोबर. किंवा होण्याची शक्यता किती आहे तुमच्यासोबत. ह्याचं मेजरमेंट ना मोजमाप घेणं गरजेचं आहे. आणि अधिकतर आणि काही गोष्टी- डिसिजन स्टार्टिंगलाच घेतले हा, तर ते बेटर बेटर असतं. असतं. मला असं वाटतं की मग स्टार्टिंगला जी लोक बोलत नाहीत ना, नाही करू आपण बिझनेस मग बघू. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बरोबर. आधी बिझनेस करू मग बघू काय होईल. बरोबर आहे. पार्टनरशिप मध्ये तर मला असं वाटतं तुम्ही जाऊच नका. हा. पण असं असेल तर हा. पार्टनरशिप मध्ये जायचं असेल तर पहिलं आहे की बाबा टर्म्स क्लिअर ठेवा. हा. हे बघ, Transparency मार्केटमध्ये तुम्ही पण दिसणार मी पण दिसणार, हम्म. बरोबर ना. हम्म. म्हणजे काम सुरू केलं होतं पैसे कमवायला आणि आता मला फेम पाहिजे असं नाही होत. बरोबर. आपण स्टार्टिंगला किंवा ह्या गोष्टी डील करायला ना आपण डिस्कशन झालं पाहिजे, ते की बाबा ऑन टेबल हे आल्या आहे, पाहिजेत गोष्टी. हे हा. आहे. हा. म्हणजे ते तुम्ही जे आता बोलू शकत नाहीत ना सुरू करताना बिझनेस, मला वाटतं ते पहिले बोललं पाहिजे. की बाबा पैशांचा कोणाकोणाला कसा कसा विषय आहे बरोबर आहे. आणि कोण कसं पुढे जाणार, बरोबर. कंपनी पुढे आहे की मी पुढे आहे, कारण की हा असा हा विषय. खूप मोठा डिसिजन आहे. जेव्हा व्यवसायात आपण पडतोय तेव्हा ह्या क्लॅरिटी आल्या पाहिजे. एक गोष्ट शिकवायची आम्हाला सर, तर ते म्हणायचे की इंडिव्हिज्युअल वर्सेस एंटरप्राइज. ही गोष्ट ज्याला कळली ना ती कंपनी पुढे जाते. ज्यांचा फोकस इंडिव्हिज्युअल आहे तर तिथं एंटरप्राइज वरती ग्रो होण्यासाठी प्रॉब्लेम. बरोबर. तुम्ही एंटरप्राइज फोकस ठेवा, कंपनी कशी पण ग्रो होईल. बरोबर. कारण तुम्ही एंटरप्राइज फोकस केला ना तुम्ही सगळ्या लोकांना काम करणं आहेच. बरोबर. हा, तुम्ही जेव्हा एंटरप्राइजेसचा विचार करताय तर डिसिजन घेताना पण सर आम्हाला म्हणायचं की मला असं वाटतं की हे झालं पाहिजे, पण कंपनी लेवलला जर तुम्ही विचार केला तर तेव्हा तुमचे डिसिजन चेंज होऊ शकतात. बरोबर. आणि त्याला तुम्ही तयार पाहिजे. सर आता मला सांगा की तुम्ही जेव्हा व्यवसाय चालू केला होता तेव्हापासून आजपर्यंत अशी कोणती गोष्ट आहे की ज्या गोष्टीचा तुम्हाला सर्वाधिक अभिमान वाटतो, की तो दिवस, तो क्षण किंवा तो डिसिजन तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील? माझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा डिसिजन होता. माझ्या सरांनी मला एक पुस्तक दिलं होतं, द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. सो मी जो माझ्या एरियामधनं बाहेर यायचा पण विचार केला नव्हता, इथं येऊन आता आम्ही जो काय बिझनेस करतोय छोटा मोठा, सो मला असं वाटतं की ती पहिली गोष्ट होती. आणि मला आताही तीच गोष्ट का आठवली, कारण तो सगळ्यात मोठा डिसिजन मला असं वाटतं. डिसिजन म्हणण्यापेक्षा ती सगळ्यात मोठी गोष्ट होती की जिथून माझी थॉट प्रोसेस चेंज झाली, बघण्याचे सगळं काय. आता सर आता तुम्ही पुस्तकांचंच बोलला, सो आत्ताच्या जनरेशन मध्ये, आता जनरेशन नाही म्हणत, आत्ताच्या टाइम मध्ये सगळा कॉन्टेंट किंवा सगळं जे कन्झम्पशन आहे ते ऑनलाईन झालेलं आहे किंवा डिजिटली झालेलं आहे. आणि ते वर्सेस आपलं पुस्तकाचं वाचन असेल किंवा जे पुस्तकातून नॉलेज होते, हा डिफरन्स तुम्हाला कसा जाणवतोय, काय गॅप जाणवतो? ओके, सो मला असं वाटतंय ना हे ऍक्सेप्टेबल पण आहे आणि व्हिडिओवरती कॉन्टेंट तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त घेऊ शकतो. ऑडिओ मध्ये पण चांगला आहे. पण मी सांगेल की बुक का वाचलं पाहिजे, थोडे ना जास्त पेशन्स क्रिएट करायचे असतील स्वतःमध्ये तर पुस्तक वाचायचं. बरोबर. आणि नाही मला स्पीडली जायचंय, मी माझ्या थॉट सोबत मॅच करू शकतो, माझा इगो सस्टेन आहे, तर हे असं जर असेल तर तुम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉन्टेंट ऐकू शकता. बरोबर. आणि भरपूर पण ऐकलात तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी म्हणलं ना तो
इम्पेशंट होत की पेशंट हे कळलं हा, पाहिजे. बरोबर बरोबर त्याचं असेल तर बेस्ट आहे. बरोबर. आणि मी तुम्ही पुस्तकाचं म्हणलं मी एक बुक सजेस्ट करेन सगळ्यांना. रिकमेंडेशन द्या ना So, आपल्या आता प्रेक्षकांना. मी म्हणेल की एक बुकचं रिकमेंडेशन आहे हम्म, की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. हा बुक सगळ्यांनी वाचलं पाहिजे. हम्म. अगेन सेल्सशी कनेक्टेड आहे, इन्क्वायरी इन बिझनेस, Communication, पीपल हा. मॅनेजमेंट ह्या सगळ्यांशी कनेक्टेड आहे. So, मला असं वाटतं की ते एक बुक पण तुमचा एंटायर एम्प्लॉयमेंट असेल किंवा बिझनेस असेल तुम्हाला खूप हेल्प करेल. चालेल. सो अजून कोणते रेकमेंडेशन आपल्या प्रेक्षकांसाठी तुमच्या ओव्हरऑल एक्सपिरियन्स वरून पूर्ण इंडस्ट्री मधल्या किंवा एखादा सल्ला? ओके, बुक वाचणं किंवा पॉडकास्ट बघणं हम्म. किंवा ह्या कुठल्याही गोष्टी जर आपण करत असेल तर मला असं वाटतं की एक कुठली तरी गोष्ट खूप लॉंग टाइम पर्यंत फॉलो करणं हा, गरजेचं आहे. हा. म्हणजे सपोज मी जर डिजिटल मार्केटिंग मध्ये आलोय तर ती गोष्टीला मी वेळ देणं गरजेचं आहे. हा. 1-2 वर्ष. आणि सध्या दुसरी गोष्ट प्रॉब्लेम आहे त्यात चेंज होता आला पाहिजे, हा. कारण ही चेंजिंग इंडस्ट्री आहे. इंडस्ट्री. ती बरोबर. चेंज आहे ना तो ऍक्सेप्ट पण झाला पाहिजे. मी Adaptation. सेम सिच्युएशन सेम डील नाही करू शकत आता, हम्म. कारण तो विषय वेगळा आहे. आता ना मी तुमची थॉट प्रोसेस वेगळी आहे, पण 1 वर्षानंतर थॉट प्रोसेस वेगळी बरोबर असणार, आहे. कारण इन्फॉर्मेशन एवढी येते बरोबर. आपल्याकडे. सो मी सेम वेने डील नाही करू शकत. बरोबर असा विषय आहे. बरोबर. सो सर, थँक्यू फॉर युअर टाइम की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधला वेळ आम्हाला दिला, कंपनी ऑफ कॉन्टेंटला दिला, आणि तुमचं इतकं व्हॅल्युएबल एवढं जे नॉलेज आहे ते एवढं तुमचा अनुभव आहे तो आमच्या बरोबर आणि आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर केला, त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सो आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सर्वांचे मनापासून धन्यवाद. अजून कोणता विषय तुम्हाला ऐकायचा असेल किंवा कोणता विषय तुम्हाला सजेस्ट करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला, सिद्धांत सरांचे अनुभव तुम्हाला कसे वाटले, तुमच्याकडे असे कोणते अनुभव आहेत का किंवा प्रश्न असतील तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.